मालेगावच्या भिक्खू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला। आपण आता ज्या ठिकाणी उभा आहोत हेच स्थान आहे जिथे एक गाडी पार्क करण्यात आलेली होती आणि त्या गाडीवर बॉम्ब होता। त्या बॉम्बचा स्फोट झाला आणि याचे हादरे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना देखील जाणवले होते। इथल्या अनेक दुकानांचं नुकसान देखील झालेलं होतं। या ठिकाणचे जे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता तो आता इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेला आहे। मात्र समोरच्या बाजूला आपण बघितलं तर ही निसार डेअरी आहे। निसार डेअरी त्यावेळेस देखील अशीच उघडी होती। त्याच्या बाजूचं जे दुकान आहे त्या दुकानाचं शटर आपण बघतोय, त्या दुकानाच्या शटरला होल पडलेला आहे। बॉम्बस्फोटाच्या वेळेस जे नुकसान झालं, जे छर्रे उडालेले होते, जे अवशेष उडालेले होते, त्याचा जोर इतका जबरदस्त होता की ज्यामुळे त्याचं शटरचं नुकसान झालं। खरं तर दगडी भिंत आहे, परंतु आपण बघतोय की अशा स्वरूपाचं नुकसान झालं। आणि वरच्या बाजूला जे घड्याळ आपण बघतोय त्या घड्याळातली वेळ ही रात्रीची साधारणतः 9:35च्या सुमारास हा बॉम्बस्फोट घडलेला होता। आणि त्याच वेळेस हे घड्याळ आहे ते घड्याळ ह्या दुकानदारांनी अजूनही जपून ठेवलेलं आहे। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या थरारक काळ्याकुट्ट आठवणी सांगणाऱ्या ह्या संपूर्ण घटना आहेत, हे पुरावे आहेत। हेच घड्याळ होतं त्यावेळेस जी वेळ आता आपल्याला दिसते आहे, ह्याच वेळेला इथे बॉम्बस्फोट झालेला होता। दुकानाचा आजूबाजूच्या नागरिकांचं नुकसान झालं होतं। इथे आसपास असणारे जवळपास 100हून अधिक नागरिक हे जखमी झालेले होते।